अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या साताऱ्यातील उंब्रजमधल्या तरुणीनं अमेरिकेत ती सध्या मृत्यूशी झुंज देते। पण मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता। वडिलांनी अथक प्रयत्न केले पण त्यांची कोणीही दखल घेतली नाही। एबीपी माझा या प्रकरणाला वाचा फोडली आणि आता सरकारच्या मदतीने तिच्या वडिलांना व्हिसा मिळालाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। साताऱ्यातल्या वडगाव उंब्रज गावच्या शिंदे कुटुंबियांची ही लगबग सुरू आहे अमेरिकेला जाण्यासाठी। अमेरिकेत नीलम शिंदे या तरुणीचा 14 फेब्रुवारीला अपघात झाला। अपघात झालेल्या नीलमच्या भेटीसाठी व्हिसा मिळावा म्हणून नीलमच्या कुटुंबियांनी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले। सरकारी काम 6 महिने थांब असा कारभार सुरू असताना एबीपी माझानं शिंदे कुटुंबियांचा हा संघर्ष महाराष्ट्रासमोर आणला। याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदे कुटुंबियांना व्हिसा मिळवण्यासाठी पुढाकार घेतला। शिंदे कुटुंबियांना अखेर व्हिसा मिळाला, त्यामुळे शिंदे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला। या न्यूज चॅनलला आमचा हा प्रश्न उचलून धरला, त्यामुळे स्थानिक जे आमचे लोकप्रतिनिधी असते या ठिकाणी सर्वजण राजकीय सर्व मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलं आणि विशेषतः या चॅनलला आमची ही बातमी उचलून धरली। त्यामुळे शासन दरबारी आम्हाला न्याय मिळाला आणि आजच आम्हाला त्यांचा कॉन्स्युल ऑफिसवरून फोन आला आहे आणि मेलसुद्धा आला आहे की उद्या तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। त्यामुळं उद्या आमचं तिथं काम झालं, एवढ्या दिवसानं आम्हाला आमच्या मुलीला भेटता येईल, तिची विचारपूस करता येईल। त्यामुळं आम्ही तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो। 14 फेब्रुवारीला एका भरधाव कारनं नीलमला उडवलं, त्यात ती गंभीर जखमी आहे। हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं नीलम सध्या कोमात आहे। कॅलिफोर्नियाच्या UC डेव्हिस मेडिकल सेंटरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। अमेरिकेमधील बृहन महाराष्ट्र मंडळाचे काही पदाधिकारी नीलमची काळजी घेत आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी प्रयत्न केले। आम्ही लीगली ट्राय केलं पण काय होत नव्हतं। मग राजकारण्यांना लेटर दिले, कोणाला काय सपोर्ट मागितला पण तरी होत नव्हतं। मग रिपोर्टर बांधवांनी न्यूज फ्लॅश केल्यावर मग आमच्या इथले अतुल बाबा भोसले यांचा फोन आला। यांनी पुढाकार घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलून एक सपोर्ट दिला, त्याबद्दल धन्यवाद। आणि आता व्हिसा मिळाला आहे, आता ते US साठी निघणार आहेत आज उद्यामध्ये। मेडिकल इमर्जन्सी असेल तर कुटुंबियांना तात्काळ व्हिसा दिला जावा अशी भावना नीलमच्या वडिलांनी व्यक्त केली। माननीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकरजी असतील, तिथले राज्यमंत्री पवित्रा मार्गारेट असतील, कीर्तिवर्धन सिंग तिथले राज्यमंत्री, हे सगळे आम्ही एकत्र काम करतो। त्यामुळे मी तात्काळ या सगळ्यांशी संपर्कही साधला, या सगळ्यांना मेलही केले आणि त्यातून त्यांनी सुद्धा हालचाल केली। त्यासोबत खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेला वेग कुठं आला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर तात्काळ त्या वडिलांना आणि तिच्या भावाला अमेरिकेला जाण्यासाठीचा व्हिसा मिळण्यासाठीची अपॉइंटमेंट पण मिळाली। व्हिसासाठी या संघर्षात वडगाव उंब्रजच्या गावकऱ्यांनी शिंदे कुटुंबाला मोठी साथ दिली। त्यांनीही आता समाधान व्यक्त केलं। व्हिसा भेटल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तसेच आमच्या पंचकृषीमध्ये समाधानकारक असे वातावरण निर्माण झाले आहे। तर मी आपल्या शासनाचे खूप खूप आभारी आहे। अपघात झाल्यानंतर त्यांना व्हिसा भेटत नव्हता। मीडियावाल्यांनी ही सगळी गोष्ट उचलून धरल्यामुळे कालच व्हिसाची प्रोसेस चालू झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांनी लक्ष घालून व्हिसा आता भेटलेला आहे। नीलमची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे। दवासोबत नीलमला आपल्या सर्वांच्या दुआंचीही गरज आहे। त्यामुळे नीलमच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ती सुखरूप घरी यावी अशी प्रार्थना करूया। वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।